लूका शुभवर्तमान 19वा अध्याय. त्यांनी यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता, तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काहीच चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्याच वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायच गेला. तेव्हा जक्कई उभा राहून म्हणाला, प्रभूजी, पहा, मी अर्धे द्रव्य दरिद्रास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे. देवबाप ही वाचलेली वचने आशीर्वादित करो. या ठिकाणी या 4 वचनामध्ये आपण जक्कईचे जे शारीरिक एक दुर्बलता आहे, तो कोण आहे, या सर्व गोष्टी आपण पाहतो. की पहिलं 2ऱ्या वचनात त्याच्या नावाचा उल्लेख आहे, तो जक्कई आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जक्कई नावाचा अर्थ निष्पाप, निअपराधी, निष्कपट, निरुपद्रवी हा असा होतो. आणि पुढे जर वाचलं आपण, तो मुख्य जकातदार आहे. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत आहे. आणि पुढे जर 3ऱ्या वचनात जर गेलं, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्याच वाटेने जायचे होते. या सर्व गोष्टी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा यरीहो मध्ये आलेला आहे. आणि यरीहो मध्ये पुढे जात असताना या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. की जो जक्कई, आपण त्याच्या विषयी पाहिलं की त्याचा नावाचा अर्थ निष्पाप, निरपराधी, निष्कपट, निरुपद्रवी. पण जक्कईच्या जीवनामध्ये याच्या विरुद्ध सर्व गोष्टी आहेत. आपण पाहतो जक्कई नावाच्या विरुद्ध तो वागत असे. आणि पुढे जात असताना आपण पाहतो की येशू आपल्या शिष्यांबरोबर किंवा लोकसमुदायावर बोलत असताना तो काही जुन्या काळातील सुद्धा संदर्भ घेऊन उपदेश करीत असे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या 9व्या वचनामध्ये अब्रामाचं उदाहरण देत आहे. की हा जक्कईला तो काय म्हणत आहे, हा ही अब्रामाचा पुत्र आहे. आपण पुष्कळ असे संदर्भ पाहतो की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारातल्या गोष्टी मधून तो बोलत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की मत्तई 12वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये की शास्त्री आणि फरीसी येशूला चिन्ह विषयी विचारतात. येशू त्यांना म्हणतो, योनाचं जे चिन्ह आहे त्याच्या उदाहरण देत आहे. आणि पुढे आपण जात असताना पाहतो की या वचनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आणि जक्कई यांचं संभाषण आहे. आणि जक्कई हा जरी मुख्य जकातदार असून तो येशूला पाहण्यासाठी तो धडपड करीत आहे. येशू पुढे जात आहे, गर्दी आहे, गर्दीमुळे त्याला पुढे जात येत नव्हतं. पण
त्यांनी त्याच्या त्या दुर्बलतेवरती मात केलेला आहे आपण पाहतो. ज्या रस्त्याने पुढे जायचं आहे त्याच्या पुढे तो धावत जाऊन उंबराच्या झाडावर चढलेला आहे आणि तो झाडावर चढून प्रभूला येण्याची तो वाट पाहत आहे. पण जक्कई हा मुख्य जकादारांचा मुख्य असतो. त्याला या सर्व गोष्टी तो विसरून जातो की मी कोण आहे आणि मी काय करत आहे हे पाहून लोक माझ्याविषयी काय म्हणतील, या सर्व गोष्टी तो विसरलेला आहे. त्याचा एकच ध्येय आहे प्रियांनो, आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे. प्रभू येशूविषयी त्याने अगोदर ऐकला असेल, तो कोण आहे, त्याने केलेले चमत्कार त्यांनी ऐकले असतील, म्हणूनच तो प्रभू येशूविषयी एवढा आवेशी झालेला आहे. एक गोष्ट आहे, जो जक्कई आपण पाहतो की उंबराच्या झाडावर चढलेला आहे, त्या येशूला पाहण्याचा तो प्रयत्न करीत असताना पण आपण पाहतो की येशू ज्या वेळेस त्या उंबराच्या झाडा जवळ आलेला आहे आणि आपण पाहतो की त्याच वेळी जक्कईने प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कईला त्याच्या नावाने हाक मारून त्याला खाली बोलवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची आणि जक्कईची ही प्रथम भेट होत आहे प्रियांनो. तरी प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्याच्या नावाने आवाज देत आहे आणि तो त्याला नावाने हाक मारत आहे की जक्कई तू खाली ये. आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. आणि खरोखर प्रियांनो, जक्कईच्या जीवनात हे किती मोठं एक आनंदाचा क्षण आलेला आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे आलेला आहे. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जात होते, त्याच्याकडे येत होते. प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होत आहे की जक्कई हा कोण आहे, तो कशा प्रकारे आहे. जर या ठिकाणी आपण थोडं मागे गेलो तर पहा, लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, या ठिकाणी सुद्धा एक जकातदार आहे. त्यानंतर तो बाहेर पडला तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व काही ते सोडून उठला व त्याच्या मागे गेला. पाय दोन्ही जकातदार या ठिकाणी आहे. हा लेवी जकातदार हा सुद्धा जकातीच्या नाक्यावर बसून तो त्याचं काम करीत होता. पण ज्यावेळी प्रभूने त्याला आवाज दिला, या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की त्याच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सुद्धा नावाने बोलवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या मागे ये. आणि आपण पाहतो की त्या क्षणी तो लेवी प्रभूच्या मागे आला आणि प्रभूला त्याने अनुसरलं. आणि आपण या ठिकाणी सुद्धा तेच पाहत आहोत की हा जक्कई हा मुख्य जकातदार असून श्रीमंत आहे. आणि जकातदार हे लोक कशा प्रकारे इतर यहुदी लोकांसंगती कशा प्रकारे वागत होते हे सर्व आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. पण हे सर्व काही असताना प्रभू येशू ख्रिस्त जक्कईच्या घरी जात आहे. कारण की आपण या ठिकाणी पाहतो की 5व्या वचनात, मग येशू त्या ठिकाणी येता दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. पहा, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जक्कईला हाक मारत आहे आणि म्हणत आहे, आज मला तुझ्या घरी यायचे आहे. खरोखर प्रियांनो, हे कितीतरी एक महत्वाचं कार्य जक्कईच्या जीवनात आणि त्याच्या संपूर्ण घराण्याविषयी
ठरलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी येत आहे. प्रियांनो, तीच घटना आपल्या प्रत्येकाच्या जीवनात झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाने बोलवलेलं आहे. आपण जे या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना त्याने बोलवलेला आहे आणि आपण त्याच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. पुढे जर आपण पाहिलं की 6व्या वचनात, तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतराव्यास गेलेला आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की हे शास्त्री आणि फरीसी यांनी प्रभू येशू ख्रिस्त जक्कईच्या घरी गेलेला जात असताना त्याला विरोध केलेला आहे. शास्त्री फरीसी फक्त आपल्या स्वतःच्या या ज्या धार्मिक गोष्टीविषयी ते प्रौढी मिळवत असत. पण या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे पहा या ठिकाणी 10व्या वचनात, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला. आणि तेच वचन जर आपण पाठीमाग जर पाहिलं पहा या ठिकाणी 18वा अध्याय सुवर्तमान 18वा अध्याय, आणि या ठिकाणी फरीसी आणि जकातदार यांचा एक उल्लेख आपण पाहतो की कशा प्रकारे शास्त्री फरीसी आणि जकातदार यामध्ये किती फरक आहे. आणि 13व्या वचनामध्ये आपण पाहतो की जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बळवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. प्रियांनो, खरोखर त्या जकातदाराला ठाऊक होतं की आपण पापी आहोत आणि तो आपल्या पापांचा अंगीकार त्यांनी केलेला आहे. आणि तीच कृती आपण प्रत्येकाच्या जीवनात आपण केलेली आहोत. आपण जरी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो असलो, पण पहा वचन काय सांगत आहे स्तोत्रामध्ये. दावीद स्वतः म्हणत आहे, पहा मी जन्माचाच पापी आहे. आणि ही स्थिती प्रत्येकाच्या बाबतीत आहे. मनुष्य प्रत्येक जण हा पापी आहे आणि ते त्यांनी जोपर्यंत तो स्वतः कबूल करत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या पापांची क्षमा होत नाही. आणि यावेळेस आपण पाहतो की या ठिकाणी लोकसमुदाय प्रभू येशू विषयी कुरकुर करत आहेत. शास्त्री फरीसी स्वतःला फार मोठे धार्मिक समजत होते. आम्ही फार धार्मिक आहोत, पण नाही प्रियांनो, कारण की प्रभूच्या दृष्टीने तो मुख्य जकातदार तो प्रभूला अधिक प्रिय होता. आपण सुद्धा प्रभूला त्या शास्त्री आणि फरीसीपेक्षा अधिक प्रिय आहोत. म्हणून आपल्या प्रत्येकाला प्रभूने नावाने हाक मारलेली आहे. पुढे जात असताना आपण पाहतो प्रियांनो, जेव्हा जक्कई प्रभू समोर नम्र लीन होतो तेव्हा त्याचे मन परिवर्तन होते व प्रभूला म्हणतो, मी माझे अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट करीतो. जक्कईला ठाऊक होते झाले की माझ्या समोर जो उभा आहे, कोण उभा आहे, म्हणून तो म्हणतो, प्रभूजी पहा मी अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. या ठिकाणी प्रभू तो प्रभू समोर किती नम्र झालेला आहे. तो प्रभूला प्रभूजी म्हणत आहे. आणि प्रभू आपण पाहतो की त्याला जे त्यांनी बोललेलं आहे
त्या सर्वांची त्यांनी प्रभूने आपण पाहतो की क्षमा केलेली आहे. तो प्रभू समोर नम्र लीन झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण अगोदरच पाहिलं की 18वा अध्याय आणि 13वे वचन, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बडवून म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. पहा, या दोघांमधला हा फरक आपण पाहतो की शास्त्री परुषी आणि जकातदार. शास्त्री परुषी आपल्या स्वतःच्या धार्मिक कृत्यावरती त्यांचा मोठा गर्व होता, पण हे आपण जकातदाराच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रियांनो, तो स्वतःला किती नम्र लीन करत आहे. ते मंदिरात ज्यावेळेस आपण पाहतो की ऊर बडवून तो म्हणत आहे, हे देवा मज पाप्यावर दया कर. प्रियांनो, खरोखर आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि त्याचा गौरव करूया. तीच कृती प्रभूने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात केलेली आहे. त्याने आपल्यावरती जे आपण पाप आणि अपराधामध्ये मेलेले होते त्या प्रत्येकावरती त्याने तीच कृपा केलेली आहे. म्हणूनच आपण पुढे पाहतो की येशू 9व्या वचनात, येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. जे अब्रामाला अभिवचन देवाने दिलेलं होतं तेच अभिवचन आपण पाहतो की या ठिकाणी पूर्ण होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या जक्काईला अब्रामाचा पुत्र म्हणून बोलत आहे. खरोखर प्रियांनो, हे कितीतरी अद्भुत असं आहे. ज्याप्रमाणे आपण पुढे जर वचन पाहिलं, पहिले योहान 12वा अध्याय आणि 47व वचन, योहान कृत शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 47व वचन, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येण्याचा जो उद्देश आहे, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. कारण की या ठिकाणी जे वचनाची जे हेडलाईन्स आहे, या ठिकाणी स्वतः येशू स्वतः म्हणत आहे, आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करत नाही. पण प्रभू येशू काय करण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी? कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. आणि हे वचन खरोखर प्रियांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्रत्येकाचं तारण केलेलं आहे, आणि ते तारण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला फार मोठी प्रियांनो किंमत द्यावा लागली. त्याने आपला स्वतःचा जीव त्या वधस्तंभावरती अर्पण केलेला आहे. त्याने आपल्या रक्ताने त्याने आपल्या प्रत्येकाला खंडून घेतलेलं आहे. खरोखर त्याबद्दल आपण गौरव करूया. अजून एक वचन वाचूया, पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 9वं वचन, देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली आहे. पहा, या ठिकाणी स्पष्टपणे वचन लिहिलेलं आहे. देवाने त्याचा पुत्र म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्वांचा तारणारा, याला जगात कशासाठी पाठवलेला आहे? कारण की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन, आणि तेही सार्वकालिक जीवन, ते आपल्या प्रत्येकाला प्राप्त व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे
त्या सर्वांना ते सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. ज्याप्रमाणे 5वं वचन आणि 12वं वचन, ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. खरोखर त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रियांनो आपल्याला जीवन मिळालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पुढे पाहत असताना सर्वांच्या परिचयाचं वचन आहे योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आणि खरोखर प्रियांनो आपण प्रभूला धन्यवाद देऊया. ते सार्वकालिक जीवन आपण प्रत्येक जण या जगामध्ये असताना त्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. रोज आणि रोज रोज आणि रोज आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जात असताना आपण प्रभूला धन्यवाद देऊया. ज्याप्रमाणे जक्काईचं मन परिवर्तन झालं, जीवन बदललं, खरोखर त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देत आपण प्रभूची स्तुती आणि त्याचा गौरव करीत प्रभूला धन्यवाद देत मी सर्वांचे आभार मानतो.